नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये. आज आपण होळी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत. आज आपण जरासुद्धा मैदा न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवणार आहोत. तुम्ही पहिल्यांदा जरी ही पुरणपोळीची रेसिपी ट्राय केली ना तर अगदी परफेक्ट तयार होतील आणि सारण बघा अगदी काटेपर्यंत पसरलेला आहे. कुठलाही सणवार आला ना तर मराठी माणसाला सर्वप्रथम आठवती ती पुरणपोळी. पण बऱ्याच वेळी काय होतं ना, अगदी सारण जास्त होतं किंवा पीठच जास्त होतं. आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम पुरणपोळी बनवण्याकरिता इथे मी 1 ग्लास डाळ भिजू घातलेली होती. स्वच्छ धुवून आपण अर्धा तास ही डाळ भिजायला ठेवलेली होती. या पद्धतीने डाळ आपण आधीच भिजवली ना तर आपली डाळ पटकन शिजली जाते. बऱ्याचदा आपण काय करतो ना, डायरेक्ट डाळ कुकरला शिजायला ठेवतो, पण त्यावेळी आपल्याला कुकरच्या शिट्ट्यासुद्धा जास्त लागतात आणि डाळ शिजायला देखील जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदा डाळ नक्की शिजवून बघा. आता आपण डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तुम्ही पातेल्यात देखील शिजवून घेऊ शकता. आता आपण याच्यात 1 चम्मच तेल घालूया आणि थोडंसं चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ देखील घालायचं. म्हणजे कुठल्याही गोडाचा पदार्थ करताना मीठ घातलं ना तर चव चांगली येते. आता आपण डाळ शिजवताना पाणी किती घालायचा, इथे मी 1 ग्लास डाळ घेतलेली होती. त्याच्यासाठी आपण 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत. म्हणजे आपण कटाची आमटी करताना तो पाणी वापरू शकतो. आता आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायची आहेत. आता आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. इथे मी एकदम बारीक कणिक घेतलेला आहे. 1 ग्लास आपण पुरणाची डाळ घेतलेली होती. त्यासाठी इथे मी 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. पण तुम्हाला अगदीच पुरणपोळी जमत नसेल तर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा देखील वापरू शकता. पण तुम्ही जर सुगरण असाल ना तर तुम्हाला गव्हाच्या पिठाची पुरणपोळी देखील अगदी परफेक्ट जमेल. आता आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या पुरणपोळीला रंग देखील चांगला येतो आणि चिमूटभर मीठ देखील घालायचं आहे. आता आपण कणिक मळून घेऊया. हळद आपल्याला पिठात डायरेक्ट न घालता पाण्यात मिसळून घालायची आहे. म्हणजे आपली हळद एकाच ठिकाणी लागली जात नाही, त्याचसोबत सगळीकडने सारखा कलर येतो. त्यामुळे आपल्याला पाण्यातच मिक्स करून घालायची आहे. आता आपण पीठ एका वेगळ्या पद्धतीने भिजवणार आहोत. आपल्याला जास्त पीठ मळून घ्यायची गरज नाही. आपण एक वेगळी ट्रिक वापरलेली आहे पीठ भिजवायची. या ठिकाणी इथे मी सुती रुमाल घेतलेला आहे. त्याच्यात आपल्याला घट्ट गोळा बांधून घ्यायचा आहे आणि गोळा भिजेल इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला साधारण 1 तासभर पाण्यात भिजू द्यायचं आहे. आपलं हे पीठ जेवढं चांगलं भिजेल ना तेवढी चांगली आपली पुरणपोळी तयार होतील. अगदी ओठाने जरी चावून खाल्ली ना एवढी नरम पुरणपोळी तयार होईल. या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा पीठ नक्की भिजवून बघा. हे पीठ आता आपण झाकून अर्धा 1 तास मुरण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपली डाळ पण छान शिजलेली आहे. बघा अगदी मऊसूत, अगदी कुकरच्या 3 शिट्टीत आपली डाळ तयार झालेली आहे. आता आपण कटाची आमटी करण्यासाठी पाणी एक्स्ट्रा टाकलेला होता, तो आपण गाळणीच्या मदतीने काढून घेऊया. पाणी नितळून झाल्यानंतर डाळ आपल्याला 2 मिनिटं चाळणीतच ठेवायची आहे. म्हणजे एक्स्ट्राचा जो पाणी आहे तो निघून जाईल. आता आपण डाळ कुकरमध्ये घातलेली आहे. आता आपण 1 ग्लास डाळ घेतलेली होती, त्याच्यासाठी 1 ग्लास इतकं मी साखर वापरलेलं आहे. तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही सेम ह्याच पद्धतीने 1 ग्लास बारीक चिरलेला गूळ देखील वापरू शकता. साखर घालून झाल्यानंतर आपल्याला डाळ एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आणि साखर घातल्यानंतर साधारण 2-3 मिनिटांनंतर आपली डाळ एकदम पातळ तयार झालेली आहे आणि डाळ एकदम घट्टसर होईपर्यंत आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला अगदी मंद करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर चवीसाठी मी इलायची आणि जायफळची पूड घातलेली आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता. आता पुन्हा एकदा आपण तळापासून मिक्स करून घेऊया.
पुरण तयार करण्यासाठी आपल्याला जाड तळाची कढई किंवा कुकर घ्यायचा आहे, म्हणजे त्यामुळे आपली डाळ खाली करपली किंवा लागली जात नाही। त्याच्यानंतर एका चम्मचच्या मदतीने तळापासून आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे आणि साधारण 4-5 मिनिटांनी बघू शकता तुम्ही आपली डाळ घट्ट होत आलेली आहे। साधारण 10-15 मिनिटातच आपला पुरण बघा घट्ट तयार झालेला आहे। तुम्हाला पुरण घट्ट कसं झालं हे समजत नसेल तर तुम्ही एक चम्मच त्याच्यात ठेवायचा आहे। चम्मच आपला पडला नाही म्हणजे पुरण परफेक्ट तयार झालेलं आहे। आता आपण गाळणीच्या मदतीनं पुरण गाळून घेऊया। तुम्ही ही प्रोसेस न करता आधी पुरण गाळून घेऊ शकता आणि नंतर गूळ किंवा साखर घालून पुरणाला चटका देऊ शकता। आता आपण हे संपूर्ण पुरण गाळून घेतलेले आहे। बघा अगदी मऊसूत पुरण तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने आपण पुरण तयार केलं ना तर हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवलं ना तर आरामात 4-5 दिवस आपण पुरणपोळी तयार करून खाऊ शकतो। अजिबात पुरण खराब होणार नाही। आपलं छान मऊसूत पुरण तयार झालेलं आहे। तोपर्यंत आपली कणिकसुद्धा छान भिजलेली आहे। आता ह्याच्यातलं एक्स्ट्राचं जो पाणी आहे तो सगळं निथळून घ्यायचं आहे आपल्याला। या पद्धतीने कणिक भिजून पुरणपोळी केली ना तर अगदी मऊसूत टम्म फुगलेली पुरण तयार होते। आता आपण हे कापडातून पीठ काढून घेऊया आणि बघू शकता तुम्ही आपला पीठ अगदी छान भिजलेला आहे। अजिबात आपण याच्यात मैदा वापरलेला नाही, तरीसुद्धा आपली कणिक बघा मैद्यासारखी लवचिक तयार झालेली आहे। तुम्हाला बघा तोडून देखील दाखवते। असं आपण पीठ एका हातात उभा करतोय तरीसुद्धा आपली तार तुटत नाही। एकदम मऊसूत कणिक तयार झालेली आहे। आता पुन्हा एकदा आपण चांगली कणिक मळून घेऊया, म्हणजे आपली पुरणपोळी एकदम तोंडात टाकताच विरघळली जाते आणि मऊसूत तयार होते। आता लगेच आपण पुरणपोळी तयार करायला घेऊया। कणकेच्या दुप्पट आपल्याला पुरणाचा सारण घ्यायचा आहे, म्हणजे पुरणपोळी चवीला खूप चांगली लागते। आता आपण कणकेचा गोळा सुक्या पिठात बुडवून घ्यायचा आहे आणि याची एक खोलगट वाटी तयार करायची आहे। आपण कणकेची वाटी एकदम खोलगट तयार केली ना तर आपला पुरण व्यवस्थित भरला जातो। आता आपण याच्यात पुरण भरून घेऊया। नेहमी आपल्याला कणकेच्या दुप्पट पुरण भरायचं आहे, हे मात्र नेहमी लक्षात ठेवा। आता आपण कणिक वरती ओढत जायचं आहे आणि पुरणाचं सारण आत भरत जायचं आहे, म्हणजे आपली पुरणपोळी व्यवस्थित लाटताना फुटत नाही। आपली कणिक अगदी लवचिक तयार झालेली आहे, त्यामुळे आपला गोळा बघा अगदी झटपट तयार झालेला आहे। वरची एक्स्ट्राची कणिक आपल्याला व्यवस्थित बंद करायची आहे, म्हणजे लाटताना आपली पुरणपोळी फुटत नाही। आता आपण पुरणपोळी लाटण्यापूर्वी कोरड्या पिठात उंडा आपण मिक्स करून घेऊया आणि एका हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे, म्हणजे आपली कणिक किंवा पुरण कडेपर्यंत पसरला जातो। हातात बेलन आपल्याला एकदम हलक्या हाताने पुरणाच्या वरती फिरवायचा आहे आणि अगदी पातळ पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। आणि बघू शकता तुम्ही अगदी कडेपर्यंत पातळ पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे। पुरणपोळी भाजण्याकरिता मी तवा आधीच गरम करून घेतलेला आहे, त्याच्यावरती पुरणपोळी आपण टाकून घेऊया। वरच्या बाजूने हलकेसे बुडबुडे यायला लागले की आपल्याला पुरणपोळी पलटून घ्यायची आहे आणि रंग बघा आपल्या पुरणपोळीचा किती छान आलेला आहे। आणि पुरणपोळी भाजत असताना आपल्याला गॅस नेहमी मोठाच ठेवायचा आहे। आता आपण कढईने तूप सोडून घेऊया। तुपाऐवजी तुम्ही तेल वापरला तरी देखील चालेल। आणि बघू शकता तुम्ही आपली पुरणपोळी काय मस्त फुललेली आहे। सगळीकडेने आपल्याला आलटून पलटून पुरणपोळी छान भाजून घ्यायची आहे आणि पुरणपोळी बघा किती टम्म गुबगुबीत तयार झालेली आहे। नेहमी आपल्याला पुरणपोळी भाजत असताना गॅस हाय ठेवायचा आहे, म्हणजे त्यामुळे आपली पुरणपोळी छान फुलली जाते। त्याचसोबत वातड न होता एकदम गुबगुबीत सॉफ्ट पुरणपोळी तयार होते। पुरणपोळी करत असताना तुम्हाला तूप किंवा तेल लावणं आवडत नसेल, तुम्ही न लावता देखील ही पुरणपोळी केली ना तरीसुद्धा एकदम मऊसूत गुबगुबीत पुरणपोळी तयार होते। ही पुरणपोळी सकाळी केली ना तर संध्याकाळपर्यंत सुद्धा अशी मऊसूत तयार राहते। आता आपण सगळीकडेने खरपूस पुरणपोळी भाजून घेतलेली आहे। आपण एका जाळीवरती पुरणपोळी काढून घेऊया आणि सेम पद्धतीने तुम्हाला
अजून दुसरी पुरणपोळी देखील भाजून दाखवते। माझ्या या पद्धतीने तुम्ही पुरणाचं सारण किंवा पीठ भिजवून पुरणपोळी तयार केली ना, तर तुमची पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही, ही माझी खात्री आहे। आणि आता आपण सगळी पुरणपोळी भाजून घेतलेली आहे। आपण घेतलेल्या साहित्यात साधारण 8 ते 9 टम्म फुगलेल्या आणि भरपूर सारण भरलेल्या पुरणपोळी तयार झालेली आहे। आणि एक पुरणपोळी बघा, तुम्हाला तोडून देखील दाखवते। पुरण बघा, आतपर्यंत किंवा काटेपर्यंत आपला पुरण पसरलेला आहे। अगदी भरपूर सारण भरून सुद्धा आपली पुरणपोळी बघा अगदी पातळ तयार झालेली आहे किंवा लाटताना किंवा भाजत असताना अजिबात फुटलेली नाही। आणि वरचं आवरण बघा किती पातळ तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने या होळीला पुरणपोळीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आजचा पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।